दुःख आणि अडचणी असतील त्यावेळी नक्की ऐका हे भगवद्गीतेचे अनमोल विचार. भगवद्गीतेचे हे 30 उपदेश तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक ठिकाणी खूप उपयोगी पडतील. जीवनातील प्रत्येक अडचणीत हे दिव्य उपदेश तुम्हाला मार्ग दाखवतील. ह्या गोष्टी जाणून घेणे आणि समजून घेणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणूनच हे 30 उपदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचं आयुष्य बदलेल. गीतेचा सर्वात पहिला उपदेश हा आहे की तुमच्या सर्व दुःखाचे कारण कोणाला तरी आपले मानणे हे आहे. तुम्ही कधी नीट विचार करा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व चिंता त्याच ठिकाणाहून येतात जिथे तुमची आपलेपणाची भावना असते. हे माझे आहे, हा माझा आहे, याच भावनेतून तुमच्या जीवनात दुःख सुरू होतात. एका व्यक्तीकडे खूप मोठा वाडा होता. त्याने आयुष्याची सगळी संपत्ती लावून तो वाडा बांधला होता. आसपासच्या शहरांतील अनेक लोक त्याचा वाडा पाहायला येत असत. अनेक मोठे व्यापारी तो वाडा विकत घेण्याचा प्रयत्न करत. तो वाडा त्याचा अहंकार होता, त्याच्या जगण्याचे ते कारण होते. त्याला त्या वाड्याचा खूप मोह होता. एक दिवस त्याच्या वाड्याला आग लागली. तेव्हा तो बाजारात गेला होता. घरी परतल्यावर त्याने पाहिले की त्याचा वाडा आगीत जळत आहे. स्वतःचे घर आगीत जळताना पाहून त्याला इतके दुःख झाले. त्याने म्हटले, जर हा वाडा राहणार नाही तर मीही जिवंत राहणार नाही. जर माझा वाडाच जळत असेल तर मी जगून काय करणार. तोही त्या आगीत उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कोणीतरी त्याला थांबवले आणि म्हणाले, अहो, हा जो तुमचा वाडा आहे याचा सौदा कालच तुमच्या मुलाने कोणासोबत तरी केला आहे. जेव्हा त्याला कळले की हा वाडा आता माझा नाही, तो दुसऱ्याचा झाला आहे, तेव्हा त्याची सगळी चिंता संपली. इतर लोक जळणारा वाडा पाहून जसा तमाशा बघत होते तसाच हा माणूसही उभा राहिला. इतक्यात त्याचा मुलगा आला. तो आपल्या मुलाला पाहून खूप प्रसन्न झाला. त्याला आशीर्वाद देत म्हणाला, तुझ्यासारखा मुलगा खूप भाग्याने मिळतो. तू तर आज माझे जीवन वाचवले. आज या घराला आग लागली आहे आणि तू कालच याचा सौदा केलास. तेव्हा त्याचा मुलगा त्याला म्हणाला, पिताजी, मी या वाड्याच्या सौद्यासाठी बोलायला गेलो होतो, पण सौदा अजून पक्का झाला नाहीये. जेव्हा वडिलांनी हे ऐकले की अजून सौदा झाला नाहीये तेव्हा ते पुन्हा रडू लागले, छाती पिटू लागले. वाडा तोच आहे, माणूस तोच आहे, पण जेव्हा तो माझा असतो तेव्हा तो दुःखही देतो आणि आनंदही देतो. पण जेव्हा तो माझा नसतो, त्याच्याशी माझे कोणतेही नाते नसते, तेव्हा सगळे दुःख संपून जातात. हेच जीवनात घडते. जेव्हा आपण कोणत्याही ठिकाणाला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही नात्याला, कोणत्याही कामाला आपले मानतो, माझे मानतो, तेव्हाच सर्व दुःखांची सुरुवात होते. प्रत्येक अडचणीची सुरुवात होते. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश हाच आहे की तुम्ही ज्याला आपल्या जगण्याची कारण मानता, ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही असे म्हणता, ती गोष्ट, ती व्यक्ती, ते काम तुम्हाला खूप दुःख देते. गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. चांगले वाईट केलेले कर्म तुम्हाला भोगावेच लागते. तुम्ही कोणतेही कर्म केले असेल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागेल. जर तुम्ही चांगली कर्म केली असतील तर नकळतपणे कोणत्याही अडचणीच्या वेळी तुमचे ते चांगले कर्म तुम्हाला त्या संकटातून वाचवेल. जर तुम्ही वाईट कर्म केले असतील, पाप केले असेल, तर त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. तो माणूस कितीही लपून कर्म करो, तो कितीही चलाख असो, पण म्हणतात की या परमेश्वराच्या, या ईश्वराच्या सर्वत्र कॅमेरे लागलेले आहेत. आपल्या प्रत्येक कर्मावर ती प्रकृती, तो परमात्मा आपली दृष्टी ठेवतो. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशेब होतो. एका गावात 2 मित्र राहत होते. त्यांनी विचार केला की आपण या गावात धन कमवू शकत नाही. ते दोघे धन कमवण्यासाठी शहरात गेले. काही वर्षे तिथे राहून त्यांनी खूप धन कमवले. मग त्यांनी विचार केला की आता आपण घरी परत जाऊ, पुरेसे धन कमवले आहे. त्या काळात प्रवासाच्या इतक्या सुविधा नसायच्या. ते आपल्या बैलांवरून प्रवास करत होते. चालता चालता रस्त्यात रात्रीची वेळ झाली, म्हणून त्यांनी तिथेच आराम करण्याचा विचार केला. एका मित्राने म्हटले की मी इथे थांबून धनाचे रक्षण करतो, तू बाजारात जाऊन जेवणाची व्यवस्था कर. जेव्हा तो मित्र बाजारात गेला तेव्हा त्याच्या मनात पाप आले. त्याने विचार केला की इतके पैसे आपण कमवले आहेत, जर मी याला इथेच जंगलात मारले तर सगळे पैसे माझे होतील, नाहीतर मला अर्धे धन याला द्यावे लागेल. मनात हा खोटा विचार आल्यावर त्याने आपल्या मित्राच्या जेवणात विष मिसळले. तो जेवण घेऊन मित्राजवळ आला. त्याच्या मित्राने ते विषारी जेवण खाल्ले आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो माणूस सगळे धन घेऊन आपल्या घरी परत वाळला. मग त्याच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. त्याचा तो मुलगा जन्मापासून खूप आजारी राहत होता. त्याने आपल्या जीवनात जे काही धन कमवले होते ते सगळे धन त्याने आपल्या मुलाच्या उपचारांसाठी खर्च केले.
मुलगा मोठा होत गेला आणि त्याचे धन नष्ट होत गेले. जेव्हा त्याचा मुलगा थोडा मोठा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी विचारले की बाळा, तू इतका आजारी का राहतोस? तू बरा का होत नाहीस? मी माझ्या आयुष्यातील सर्व काही तुझ्यावर लावलं तरीही तुझी तब्येत ठीक का राहत नाही? तेव्हा त्याच्या मुलाने म्हटले, कोणता मुलगा आणि कोणता पिता? मी तुझा तोच मित्र आहे ज्याला तू जंगलात विष देऊन मारले होतेस. पण मी माझा तो हिशेब पूर्ण करण्यासाठी तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्या घरी आलो आहे. आता आपला हिशेब बरोबर झाला आणि माझे जीवन आता इथेच संपते. तर गीतेचा उपदेश आपल्याला हेच शिकवते की कोणताही माणूस स्वतःला कितीही चलाक समजत असो, हुशार समजत असो, पण त्याने जर वाईट कर्म केले आहे तर आज नाही तर उद्या त्याला त्याचे फळ भोगावेच लागेल. केलेले कर्म भोगल्याशिवाय कोणतीही व्यक्ती त्यातून सुटू शकत नाही. गीतेचा तिसरा उपदेश आहे की आजमध्ये जगा, उद्याची चिंता करणे सोडून द्या. जो व्यक्ती आपला गेलेल्या काळात, भूतकाळ किंवा आपल्या येणाऱ्या काळात, भविष्यकाळात हरवलेला राहतो तो जीवनात कधीही आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला जीवनात आनंद फक्त आणि फक्त तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही वर्तमानात जगू शकाल, आजच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकाल. गेलेल्या आणि येणाऱ्या काळाचे कोणतेही वास्तविक अस्तित्व नसते. ते फक्त तुमच्या बुद्धी आणि विचारांमध्ये असते. तुम्ही ते फक्त मनाच्या आत आणि बुद्धीच्या आत जगता. पण तुम्ही वास्तविकेत जे जगता तो तुमचा आज असतो, तो तुमचा सध्याचा क्षण असतो. जर तुम्ही आपले मन आणि बुद्धी उद्याच्या किंवा गेलेल्या काळात गुंतवून ठेवाल तर लक्षात ठेवा, तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाहीत. जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर आजमध्ये आणि याच क्षणात जगायला शिका. गीतेचा चौथा उपदेश हा आहे की जो तुमच्यासोबत अधर्म करतो, पाप करतो, चुकीचे वागतो त्याला शिक्षा जरूर द्यायला पाहिजे. जर तुम्ही त्याला सहन करता तर तो तुमच्यासोबत आणखी वाईट वागतो. जर तुम्ही त्याला सहन केले तर तुम्ही त्याच्या पापात भागीदार व्हाल. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला होता की ज्यांच्यासोबत मी युद्ध करायला जात आहे ते सर्व माझे भाऊ आहेत, माझे गुरुजन आहेत. मी त्यांच्यासमोर शस्त्र कसे उचलू, त्यांना कसे मारू? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की ज्यांना तू आपले मानतो आहेस ते सर्व अधर्मी आहेत, पापाच्या बाजूला उभे आहेत. आणि जर तू त्यांचा वध करणार नाहीस, युद्ध करणार नाहीस तर समाजात आणखी पाप वाढेल. कारण जेव्हा अशा पापी लोकांना कोणी थांबवत नाही तेव्हा ते आणखी जास्त पाप करतात. अगदी तसेच जेव्हा तुमच्यासोबत कोणी चुकीचे वागते, तुम्हाला दुखावते आणि तुम्ही ते शांतपणे सहन करत राहता तेव्हा समोरच्या व्यक्तीला बळ मिळत जाते. तो तुम्हाला कमजोर समजू लागतो आणि तुमच्यासोबत चुकीचे वागणे हा आपला हक्क समजू लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्या त्या चुकीच्या वागण्याला, त्याच्या अधर्माला थांबवता, त्याचा विरोध करता तेव्हा तो आपल्या मर्यादेत राहायला शिकतो. हे कलियुग आहे. या जमान्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल. कोणी तुमच्यासोबत चुकीचे वागले तर ते कधीही सहन करू नये, उलट त्याचा सामना करावा. गीतेचा पाचवा उपदेश हा आहे की कोणावरही अतिमोह कधी करू नका. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त मोह लावाल बघा तो तुम्हाला दुःख नक्कीच देईल. मोहामुळेच तुम्ही कोणाच्या तरी मागे मरत राहता. मोहामुळेच तुम्हाला अनेकदा आपला अपमानही सहन करावा लागतो. आणि अनेक लोकांना मोहामुळे आपला अपमान दिसत सुद्धा नाही की समोरची व्यक्ती माझा आदरही करत नाहीये आणि मी तिच्या मागे वेड्यासारखा धावतोय. मोह तुमच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधतो की तुम्हाला सत्य आणि असत्य दिसतच नाही. तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहराही दिसत नाही. तुम्ही जे पाहता, जे ऐकता त्यावर विश्वास ठेवता, मग तुम्हाला कितीही वेदना मिळत असोत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नीट समजून घ्यायचे असेल, तिची सत्यता जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी हे खूप आवश्यक आहे की तुम्ही लवकरात लवकर तिच्या मोहातून बाहेर या. वास्तविकेत पाहिले तर नाते दुःख देत नाही, तुमचा मोह तुम्हाला दुःख देतो. ज्या दिवशी मोह संपेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही नात्यातून कोणतेही दुःख मिळू शकणार नाही, कारण मग तुम्हाला कशाचाही फरक पडणार नाही. गीतेचा सहावा उपदेश हा आहे की तुम्ही ते करू नका जे सगळे करतात, उलट ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जे तुझे कर्तव्य आहे, जे तुझ्यासाठी योग्य आहे, जे तुला करायला पाहिजे ते कर. तू कधीही ते काम करू नको जे जग करत आहे. कारण अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला होता की या भयानक युद्धात पडण्यापेक्षा मी संन्यासी व्हावे तेच चांगले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की संन्यासी होणे हे तुझे कर्म नाही, तुझा धर्म नाही. तू क्षत्रिय आहेस. तुझे कर्म आणि तुझा धर्म हेच आहे की तू अधर्माचा नाश कर आणि धर्माचे रक्षण कर. प्रत्येक मनुष्याचा एक वेगळा कर्तव्य मार्ग असतो, एक वेगळा मार्ग असतो. कधीही त्या मार्गावर जाऊ नका जिथे सगळी गर्दी जात आहे.
कधीही ते काम करू नका जे जग करत आहे. सगळे करतात म्हणून आम्हीही करत आहोत. जर तुम्ही तेच कराल जे गर्दी करत आहे तर तुम्हीही त्या गर्दीत कुठेतरी हरवून जाल. पण जर तुम्ही ते कराल जे तुमच्यासाठी योग्य आहे, जी तुमची प्रतिभा आहे, तर जगाच्या संपूर्ण गर्दीतही तुम्ही सर्वात वेगळे दिसाल. गीतेचा 7वा उपदेश हा आहे की जीवनात धोका आपलेच लोक देतात, कारण त्यांना तुमची कमजोरीची माहिती असते. बाहेरची व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकत नाही, कारण तिला तुमच्याबद्दल माहिती नसते की तुम्हाला कुठे दुःख पोचते. पण जो तुमचा आपला आहे, खास आहे, त्याला खूप खोलवर माहिती असते की याची कमजोरी काय आहे. असे काय केले की याला वेदना पोहोचेल, याला खाली दाखवता येईल, याला दुखावता येईल. हे कलियुग आहे. यात बाहेरच्या लोकांपासून नाही, तर जे आपले लोक आहेत त्यांच्यापासूनच सावध राहावं लागते. महाभारताचे युद्ध 2 वेगळ्या राजांमध्ये झाले नव्हते, तर एकाच कुटुंबातील भावांमध्ये झाले होते. सगळे आपसात एकाच वंशाचे लोक होते. दुर्योधनाने कितीतरी वेळा विष देऊन भीमाला मारण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा दुर्योधनाने पांडवांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो त्याचा परका नव्हता, त्याचा भाऊ होता. सगळी भांडणे घराच्या आतच होतात. बाहेर कोण लढणार आपल्याशी? घरातच सगळे वाद होतात. म्हणूनच तुम्हाला दुःख फक्त तेच लोक पोचवू शकतात जे तुमचे आहेत. धोका फक्त तेच लोक देऊ शकतात जे तुमचे आहेत. गीतेचा 8वा उपदेश हा आहे की जो माणूस स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही, त्याचे रक्षण देवही करू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच. म्हणून तू नेहमी माझे स्मरण करत राहा आणि युद्धही करत राहा. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे युद्ध तर काही दिवसांत संपेल, पण तुम्ही म्हणताय की तू नेहमी माझे स्मरण करत राहा आणि युद्धही करत राहा. नेहमी युद्ध करण्याचा काय अर्थ? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, हे जीवनच रणभूमी आहे. या जीवनात सुख दुःख येत राहतील आणि तुला त्यांचा दटून मुकाबला करायचा आहे. श्रीकृष्णाने हे नाही म्हटले की तू शांत बसून राहा आणि मी लढाई करेन. गीतेच्या ज्ञानात खूप खोल अर्थ आहे. आपल्या जीवनाची दोरी सांभाळून ईश्वर बसले आहेत, पण युद्ध आपल्यालाच करायचे आहे. ईश्वराचे स्मरण करायचे आहे की हे ईश्वरा, मला शक्ती दे, मला समज दे, मला बुद्धी दे, जेणेकरून मी माझ्या जीवनातील सगळ्या लढाया जिंकू शकेन, जीवनात योग्य मार्गावर चालू शकेन. पण तुम्हाला आपली लढाई स्वतःच लढावी लागते. जे लोक असे म्हणतात की आम्ही काही करणार नाही, सगळं तो ईश्वर करेल, तर म्हणतात की आळशी माणसाला पाहून देवही घाबरतो. हा काही करणार नाही. देवाने बुद्धी दिली आहे, समज दिली आहे. ईश्वर तुम्हाला प्रेरणा देतात, शक्ती देतात, पण तुम्हाला आपले रक्षण स्वतःच करावे लागेल. गीतेचा 9वा उपदेश हा आहे की कोणतीही अशी वाईट सवय स्वतःला लागू देऊ नका जी तुमचे जीवन बर्बाद करेल. कुठेतरी महाभारताचे हे युद्ध एका जुगार या सवयीमुळेच सुरू झाले होते. सगळा खेळ तिथूनच सुरू झाला होता. जिंकण्याचं असं व्यसन की युधिष्ठिराने आपले भाऊ पणाला लावले, आपली पत्नी पणाला लावली, आपले सगळे काही गमावले. अगदी तसेच आपणही आपल्या जीवनात जेव्हा एखादी वाईट सवय लावून घेतो, कोणतीही वाईट सवय जी तुम्हाला बर्बाद करू शकते, जर तुम्ही ती सोडली नाही तर तुमचे सगळे काही संपून जाईल. याआधी की तुमची सवय तुम्हाला संपवून टाकेल, तुम्ही तुमच्या वाईट सवयींना संपवून टाका. गीतेचा 10वा उपदेश हा आहे की आळशी माणूस कधीही काहीही मिळवू शकत नाही. अधूनमधून लोक फक्त योजना बनवत राहतात की मला मोठे घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, मला जग फिरायचे आहे. काय पाहिजे हे प्रत्येकजण विचार करतो, पण त्यावर मेहनत करणे हे खूप कमी लोक करतात. कारण इच्छा धरणे खूप सोपे आहे, पण त्यासाठी कर्म करणे खूप कठीण आहे. एक चांगले सुदृढ शरीर प्रत्येकाला पाहिजे असते, पण त्यासाठी व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे हे तुम्हालाच करावे लागेल. जो माणूस आळशी बनून बसतो त्याला ना चांगले शरीर मिळते ना चांगले जीवन मिळते. जर जीवनात काही मिळवायचे असेल तर आळसाला तुमच्या जीवनातून नक्की दूर करा. आळसामुळे तुम्हाला काही मिळणार नाही, पण जे तुमच्याजवळ आहे तेही तुम्ही गमावून बसाल. गीतेचा 11वा उपदेश हा आहे की जीवनात आनंद हवा असेल तर मनाची गुलामी करणे सोडून द्या.
अनेक लोक म्हणतात की आम्हाला करायचं तर खूप काही आहे, पण काही करू शकत नाही. काय केल्याने आपले जीवन चांगले होऊ शकते, कोणत्या गोष्टी आपल्याला नुकसान पोहोचवत आहेत, हे सगळे माहिती असूनही काही करू शकत नाहीत. त्यांना सगळं समजतं, पण समजूनही इच्छा असूनही ते काही करू शकत नाहीत. हे असे का होते? कारण तुम्ही आपल्या मनाचे गुलाम बनला आहात. लोक तर आपल्या जिभेची चव देखील सोडू शकत नाहीत. मग म्हणतात की आम्ही बारीक होत नाहीये, फिट होत नाहीयेत, सक्सेस मिळत नाहीये. कारण जे तुम्हाला करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही. तुमचे मन सगळे काही समजूनही तुम्हाला ते करू देत नाही. म्हणूनच जर जीवनात पुढे जायचे असेल तर मनाच्या इच्छेनुसार चालणे सोडून द्या. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला करावेच लागेल. गीतेचा 12वा उपदेश हा आहे की जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळूनच राहील, आणि जे तुम्हाला मिळाले नाही त्यासाठी रडणे सोडून द्या. तुम्ही ज्या गोष्टीसाठी जेवढे रडाल ती गोष्ट तुमच्यापासून तेवढीच दूर जाईल, आणि जी गोष्ट खरोखर तुमची आहे ती कुठून तरी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणूनच जे तुम्हाला जीवनात मिळत नाहीये, जे मिळाले नाही त्याची खंत करणे, त्यासाठी रडणे तुम्ही पूर्णपणे बंद करा. गीतेचा 13वा उपदेश हा आहे की तुम्ही या संसारावर जेवढे प्रेम लावाल तेवढेच जीवनात दुःख अनुभवाल. गीतेचा 14वा उपदेश हा आहे की ज्या माणसाला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर राग येतो, सुख आणि शांती त्याच्या जीवनात कधीच येऊ शकत नाही. कारण जो माणूस खूप जास्त क्रोधी असतो त्याचे सगळे मित्र त्याला सोडून जातात. तो मनातूनही कुळत राहतो. तो आपल्या मनातही वेदना आणि अडचणीत जगतो. जास्त राग करून, जास्त क्रोध करून जे काही तुमच्याजवळ आहे तेही तुम्ही नष्ट कराल, आणि अशा माणसाला शांती तर कधीच मिळणार नाही. म्हणूनच जर तुमच्या जीवनात शांती हवी असेल तर प्रत्येक गोष्टीवर रागवणे सोडून द्यायला पाहिजे. गीतेचा 15वा उपदेश हा आहे की तुम्ही कोणाची मदत करा किंवा नका करू, पण जाणीवपूर्वक कधीच कोणाचे मन दुखवू नये. कारण जेव्हा तुमच्यामुळे कोणाचे मन दुखते तेव्हा लक्षात ठेवा, ते दुःख तुम्हालाही एक दिवस नक्की मिळेल. जेव्हा तुम्ही कोणाचे मन दुखावता तेव्हा तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा कोणी तुमचे मन दुखावते तेव्हा तुम्हाला समजते की मनाला आघात लागल्याने किती वेदना होते. म्हणून तुम्ही कोणाची मदत करा किंवा नका करू, पण कोणाचे मन कधी दुखवू नये. गीतेचा 16वा उपदेश हा आहे की जो अडचणीच्या वेळी, दुःखाच्या वेळी तुमची साथ देतो तोच तुमचा आपला आहे, बाकी सगळे परके आहेत. आपलेपणाचं नाटक करणारे खूप लोक असतात, मोठमोठ्या गोष्टी बोलणारे खूप लोक असतात की आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. काहीही दुःख असो, कोणतीही अडचण असो, आम्हाला आठवण करा. लोक दुःख उचलून घेण्याच्या गोष्टी करतात, लोक येण्या जाण्याच्या गोष्टी करतात, हात नीट मिळवता येत नाही आणि हृदय मन मिळवण्याच्या गोष्टी करतात. जेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात अडचण येईल तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुमची साथ देण्यासाठी कोण उभा आहे. कारण त्यावेळी सगळे लोक पळून जातात. लोकांना माहिती असते की हा माणूस आपल्याकडे आला तर मदतच मागेल, काही देऊ शकणार नाही. लोक तुमच्याशी नाते फक्त तेव्हाच ठेवतात जेव्हा तुम्ही त्यांना काही देऊ शकता, तुमचा त्यांना काही फायदा होऊ शकतो. पण जेव्हा लोकांना हे कळते, समजते की त्यांना तुमच्याकडून कोणताही फायदा होणार नाही, उलट त्यांना तुमची मदत करावी लागेल, तेव्हा ते तुम्हाला दुरूनच पाहून पळून जातात. म्हणूनच जो तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्यासोबत उभा राहील फक्त तोच तुमचा आपला असतो. बाकी या जगात सगळे परके आहेत, कारण फक्त आपला आपला म्हटल्याने कोणी आपले होत नाही. गीतेचा 17वा उपदेश हा आहे की जे काही होते ते चांगल्यासाठीच होते, जे होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे येणाऱ्या भविष्यात होईल तेही चांगल्यासाठीच होईल. ही खूप खोल गोष्ट आहे. जीवनात काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्याला वाटतात की माझ्यासोबत असे का झाले, हे माझ्यासोबतच का घडायला हवे होते. पण जेव्हा तो वेळ निघून जातो तेव्हा एक दिवस आपल्याला समजते की जर हे सगळे माझ्यासोबत घडले नसते तर आज आम्ही या स्थितीवर नसतो. जर हे सगळे माझ्यासोबत झाले नसते तर कदाचित आमचे जीवन आणखी बर्बाद झाले असते. म्हणूनच जर आपल्याला हे समजून आले की जीवनात जे काही होत आहे ते सगळे चांगल्यासाठीच होत आहे तर आपण जीवनात नेहमी आनंदी राहू. गीतेचा 18वा उपदेश हा आहे की प्रत्येक काम समजूतदारपणे करणे हेच योग आहे. योगः कर्मसु कौशलम. अनेक लोक काम तर करतात पण त्यांना काही मिळत नाही. खूप लोक म्हणतात की आम्ही खूप मेहनत करतो तरीही जीवनात यश मिळत नाहीये. खूप काही केल्याने, खूप मेहनत केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही, पण योग्य पद्धतीने, समजुतीने काम केल्याने तुम्हाला जीवनात यश नक्की मिळेल.
गीतेचा 19वा उपदेश हा आहे की कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त करू नका. कोणावर प्रेमही मर्यादेपेक्षा जास्त करू नका. कोणाचा द्वेषही मर्यादेपेक्षा जास्त करू नका. मर्यादेपेक्षा जास्त गोडही वाईट, मर्यादेपेक्षा जास्त कडूही वाईट. मर्यादेपेक्षा जास्त आरामही तुम्हाला आजारी करेल. मर्यादेपेक्षा जास्त जेवणही तुम्हाला आजारी करेल. मर्यादेपेक्षा जास्त झोपणेही तुम्हाला नुकसान पोहोचविल आणि मर्यादेपेक्षा जास्त जागणेही तुम्हाला खूप नुकसान पोहोचविल. म्हणूनच जीवन संतुलनाने जगायला पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही संतुलन गमावता त्याच क्षणी तुमच्या जीवनात अडचणी येते. गीतेचा 20वा उपदेश हा आहे की ज्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व द्याल तो तुम्हाला कधीही महत्त्व देणार नाही. तुम्ही कधी विचार केला आहे की तुमचा अपमान कोण लोक करतात? तुमचा अपमान फक्त तेच लोक करतात ज्यांना तुम्ही सर्वात जास्त महत्त्व देता. दुसऱ्यांचा आदर करणे चांगली गोष्ट आहे, पण जर दुसऱ्यांचा खूप जास्त आदर कराल तर त्यांच्या नजरेत तुमचेच महत्त्व संपून जाते. म्हणूनच कोणालाही कधीही आपले सर्वस्व बनवू नका की तुम्हीच माझे सर्वस्व आहात. ज्या क्षणी तुम्ही कोणाला आपले सर्वस्व बनवता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काहीही उरत नाही. म्हणून लोकांना तेवढीच इज्जत द्यायला पाहिजे जेवढी ते पचवू शकतात. मर्यादेपेक्षा जास्त इज्जत देणे तुमचीच बेइज्जती करते. गीतेचा 22वा उपदेश हा आहे की कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. महाभारताच्या कथेत दुर्योधनाने कितीतरी वेळा षडयंत्र करून पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, आगीत जाळण्याचा प्रयत्न केला आणि पांडव वारंवार त्याच्या बोलण्यात येत होते, पण ईश्वर त्यांचे रक्षण करत होते ही गोष्ट वेगळी. पण ज्याला ते आपला भाऊ समजत होते, ज्याला ते आपला सख्खा समजत होते, ज्याच्यावर ते विश्वास ठेवत होते, तोच त्यांचा मृत्यू घडवून आणू इच्छित होता. म्हणूनच विश्वास ठेवताना आपले डोळे नक्की उघडे ठेवा. गीतेचा 23वा उपदेश हा आहे की ज्याच्यासोबत सत्य आणि ईश्वराची शक्ती आहे, संपूर्ण जग त्याच्या विरोधात गेले तरीही अंतिमतः विजय त्याच व्यक्तीचा होतो. श्रीमद भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. गीतेचा शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूती धुवा नीती मतिर्मम. म्हणजेच जिथे योगेश्वर कृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथेच ऐश्वर्य, विजय, समृद्धी आणि अटळ नीती आहे असे माझे मत आहे. धृतराष्ट्र वारंवार संजयाला विचारत होता की सांग युद्धात कोण जिंकत आहे, कोण हरत आहे, कारण त्याला विश्वास होता की महापराक्रमी भीष्म पितामह माझ्या बाजूने आहेत, गुरु द्रोणाचार्य माझ्या बाजूने आहेत, कर्ण माझ्या बाजूने आहे, मग आम्हाला कोण हरवू शकतं. पण संजयाने सांगितले की जिथे सत्य आणि ईश्वर उभे राहतात तिथेच नेहमी विजय मिळतो. तुमच्याजवळ कितीही शक्ती का असेना, पण सत्य आणि ईश्वर ज्याच्या बाजूला उभे राहतात त्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही. गीतेचा 24वा उपदेश हा आहे की जीवनात भांडणे तंटे टाळावेत, पण जेव्हा तुमच्या चारित्र्य, सन्मान आणि अधिकाराची गोष्ट येते तेव्हा लढायलाही पाहिजे. अर्जुनही महाभारताचे युद्ध करू इच्छित नव्हता कारण समोर त्याचे आपले लोक उभे होते, पण श्रीकृष्णाने त्याला उपदेश दिला की इथे लढायची गोष्ट नाहीये, ही तुझ्या सन्मानाची आहे, तुझ्या चारित्र्याची आहे, तुझ्या अधिकाराची आहे. द्रौपदी बरोबर भर सभेत त्यांनी जो अपमान केला, तिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला, इतका मोठा अधर्म केला, तो तुला कधीही सहन करायला नको. म्हणूनच जेव्हा तुमच्या चारित्र्यावर येईल, तुमच्या सन्मानावर येईल तेव्हा तो तुमचा आपलाच असे ना, तुम्हाला त्याच्यासोबत नक्की लढायला पाहिजे. गीतेचा 25वा उपदेश हा आहे की कितीही मोठा वाईट काळ आला तरी जो माणूस जीवनात हिंमत हारत नाही तो सगळे काही मिळवू शकतो. जेव्हा पांडव जुगारात सगळे काही हरले, त्यांना 12 वर्षाचा वनवास मिळाला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला. ते भिक्षा मागून आपले जीवन चालवत होते, जंगलात भटकत होते, भयानक जनावरांच्या मध्ये राहत होते, पण इतका कठीण काळ सहन केल्यानंतरही शेवटी विजय त्यांचाच झाला, कारण त्यांनी आपल्या आतली हिंमत कधीही गमावली नव्हती. अगदी तसेच तुमच्या जीवनात कितीही कठीण वेळ काय येना, पण तुमच्यात जर हिंमत असेल तर विजय तुमचाच होईल. गीतेचा 26वा उपदेश हा आहे की जे दुसऱ्याचे आहे त्यावर कधीही अधिकार सांगू नका. जेव्हा शकुनीने कट रचून पांडवांना हस्तिनापूरपासून वेगळे केले, त्यांना खांडवप्रस्थचे राज्य दिले, जिथे जमीन नापीक होती, जिथे काहीही होऊ शकत नव्हते, पण पांडवांनी त्या शहराला इतके सुंदर बनवले, इतके वैभवशाली बनवले की हस्तिनापूरही त्याच्यापुढे फिके पडायला लागले. त्यांचे ते वैभव, ते सुख पाहून दुर्योधन आतीनातीत जळत होता. त्याने अनेक बेईमानी आणि षडयंत्र करून त्यांचे ते खांडवप्रसादही त्यांच्याकडून हिरावून घेतले. जी गोष्ट त्याची नव्हती त्यावर त्याने ताबा मिळवला, तर त्याचा शेवटचा परिणाम हा झाला की जी गोष्ट त्याच्या जवळ होती ती देखील त्याच्या जवळ राहिली नाही. म्हणूनच जे तुमचे नाही त्यावर कधीही अधिकार जमवू नये. गीतेचा 27वा उपदेश हा आहे की तोच माणूस जीवनात सफल मानला जाईल जो आतून नेहमी आनंदी राहतो. बाहेरून तर सगळे काही दिसून येते, पण माणूस आतून अशांतीने भरलेला राहतो. खूप पैसा कमावला, यश मिळवले, पण ते यश खरे नाहीये. खरे यश तेव्हा मानले जाईल जेव्हा तुमचे मन आनंदी राहत असेल. गीतेचा 28वा उपदेश हा आहे की तुम्ही जसे अन्न घ्याल तसे तुमचे मन आणि बुद्धी असेल.
आणि तुम्ही तसेच कर्म कराल, तसेच आचरण कराल. सात्विक आहार घ्याल तर तुमचे मनही सात्विक असेल, सात्विक व्यवहारही कराल. तमोगुणी आणि रजोगुणी आहार कराल तर तुमची बुद्धीही तशीच असेल, तुम्ही कामही तसेच कराल. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सात्विक, राजस आणि तामसी या तिन्ही आहारांचे विस्तृत वर्णन केले आहे की काय खावे आणि काय खाऊ नये. याचे सार हेच आहे की जो मनुष्य सात्विक भोजन करतो त्याला जीवनात शांती आणि सुख नक्की मिळते. गीतेचा 29वा उपदेश हा आहे की वाईट माणूस कधीही आपला वाईट स्वभाव सोडणार नाही. तुम्ही त्याच्यासोबत कितीही चांगले वागा, तो तुम्हाला दुःख देणारच देणार आहे. म्हणूनच जो जसा आहे तुम्ही त्याच्यासोबत तसेच वागा. वाईट माणसासोबत तुम्ही कितीही चांगले बनण्याचा प्रयत्न केला तो कधी चांगला बनणार नाही. दुर्योधन जंगलात पांडवांना मारण्यासाठी गेला होता, पण तिथे भिल्लांनी दुर्योधनाला पकडले. त्याचा मित्र कर्णही त्याला सोडून पळून गेला. ते भिल्ल दुर्योधनाला मारून टाकू इच्छित होते, पण युधिष्ठिर आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी तिथे पोहोचला. त्याने त्याचे जीवन वाचवले, पण त्यानंतरही त्याने नेहमी पांडवांचेच नुकसान केले. म्हणूनच एखादा माणूस वाईट आहे तर त्याच्यासोबत तुम्ही जास्त चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नका. जो जसा आहे तुम्ही त्याच्यासोबत तसेच वागा. गीतेचा 30वा उपदेश हा आहे की जो माणूस आपली कामे वेळेत संपवत नाही, वेळेची कदर करत नाही, त्याच्या जीवनातील सगळा वेळ व्यर्थच समाप्त होतो. कारण वेळ हेच तुमचे जीवन आहे. जर तुम्ही वेळेला व्यर्थच नष्ट करत राहाल, निरुपयोगी कामांमध्ये घालवाल, तर तुम्हाला जीवनात काही मिळणार नाही. जर जीवनात काही मिळवायचे असेल तर वेळेची कदर नक्की करा. जो कोणी व्यक्ती गीतेच्या या 30 उपदेशांना रोज ऐकेल, समजून घेईल, तर जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला अशा कठीण वेळी मार्ग नक्की सापडेल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.